रविवार असल्याने एकटे शेतात गेले. मात्र अवघ्या 1.5 ते 2 तासानंतर त्याच शेतात त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. खामगावच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रख्यात डॉक्टरांचा मृत्यू नेमका कसा झाला? हा नैसर्गिक मृत्यू आहे त्यामागे काही वेगळं कारण आहे? आणि पोलिसांनी रात्री उशिरा 3 जणांना ताब्यात का घेतलं? या प्रश्नांनी आता संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नमस्कार मंडळी, मी उमेश शेटनारे आणि आपण पाहता विदर्भ लाईव्ह. खामगाव शहरातील प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट आणि सोनी रक्तपेढीचे संचालक डॉक्टर गोपाल सोनी यांचा त्यांच्या शेतात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रविवार असल्याने डॉक्टर गोपाल सोनी हे एकटेच त्यांच्या शेतात गेले होते. मात्र त्यानंतर अवघ्या 1.5 ते 2 तासानंतर ते शेतात मृत अवस्थेत आढळून आले. त्यामुळे डॉक्टर सोनी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा मृत्यू नैसर्गिक आहे त्यामागे काही घातपात आहे? आता असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून विविध चर्चांना उधाण आले आहेत. डॉक्टर गोपाल सोनी हे खामगाव शहरातील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट होते. तसेच गेल्या अनेक वर्षापासून ते सोनी रक्तपेढीच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देत होते. त्यामुळे खामगावसह जिल्हाभरात त्यांचा मोठा परिचय होता. मात्र अशा प्रकारे अचानक आणि संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने त्यांच्या कुटुंबियासह वैद्यकीय क्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये हळहळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान त्यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे खामगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे डॉक्टर गोपाल सोनी यांचा मृत्यू नैसर्गिक होता यामागे घातपात आहे हे पोलीस तपास आणि वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. एक प्रख्यात डॉक्टर रविवारच्या दिवशी एकटे शेतात जातात आणि काही तासातच त्यांचा मृतदेह आढळतो. त्यामुळे या मृत्यूमागचं नेमकं सत्य काय याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी विदर्भ लाईव्हला सबस्क्राईब करा.